लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सकल मराठा समाजाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। गंगाखेड शहरासह तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। सकल मराठा समाजाच्या वतीनं आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बुधवारी गंगाखेड शहर व तालुका बंदचे आवाहन करण्यात आले। या बंदला शहरासह तालुक्यात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला। शहरातील विविध ठिकाणी असलेल्या चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळी शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसले आहेत। त्यांच्या समर्थनार्थ व मराठा आरक्षण कायदा करण्यात यावा या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं गंगाखेड शहर व तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते। या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला। दिवसभर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। छत्रपती शिवाजी चौकातून सकल मराठा समाजाच्या वतीनं रॅली काढण्यात आली। ही रॅली श्रीराम चौक, डॉक्टर केशव हेगडेवार चौक, शहीद भगतसिंग चौक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महाराणा प्रताप चौक, परळी नाका येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला। रॅली दरम्यान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महाराणा प्रताप चौक येथे ठिय्या आंदोलन केलं। या आंदोलनात मोठ्या संख्येने सकल मराठा बांधव सहभागी झाले होते। बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक दिलीप कुमार वाघमारे यांनी शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। एक मरणासन्न अवस्थेत असताना ज्यांचे एक एक अवयव बंद पडत चालले त्याची जाणीव तुम्हाला आम्हाला आहे आणि मनोज दादाने सांगितल्याप्रमाणे फक्त गरजवंत मराठ्यांना त्याची जाणीव आहे। आपण बघायलो टीव्हीवर दररोज बातम्या ऐकायलो, शासनाची भूमिका बघायलो। हे शासन हे गेंड्याच्या चमडीचे शासन आहे। यांना केंद्रातल्या सरकाराच्या दबावाखाली चालणार हे भारताच्या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिले शासन असेल। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।